गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोला, तुमचं शिक्षण कितपर्यंत झालंय? 10वी पर्यंत झालंय की? फक्त 10वीच? हो, आमच्या गावात फक्त 10वी पर्यंत शाळा होती. अच्छा ठीक आहे, चालेल. मला सांग, तुला इंग्लिश बोलता येते का? हो येते की. इंग्लिश बोलाय. बोल बघू. इंग्लिश. इंग्लिश भाषा बोलायला येते का? एक शब्द इंग्लिश मध्ये बोललो नाही तुला मी. मला तेवढंच बोलायला येतं ना. ते जाऊ दे, तुला एक्सेल येतं का? एक्सेल नाही येतं मला. एम साइज येते. एम साइज? हो, मला शर्ट फक्त एम साइजच बसते. अरे बाबा, मी तुला शर्टची साइज नाही विचारली. एक्सेल असतं, माहिती आहे की नाही तुला? हे मला एक्सेल बिक्सेल काय माहित नाही, पण हा एक्स कोणाला म्हणतात ते मला माहित आहे. अरे तू इंटरव्ह्यूला कशाला आहेस मग? तुला काहीच येत नाही तर? हो, असं काय बोलताय? मला सगळं येतं. काय सगळं येतं? जेवढं विचारत त्याची तर उलट उत्तर देतोयस. ह्याच्या आधी तू कुठे काम केलं होतं का नव्हतं? हो केलं होतं ना, चहाच्या टपरीवरती. तिथं काय चहाची टपरी नाही माझं ऑफिस. मोठी कंपनी आहे माझी. इथं इंग्लिश आलं पाहिजे, एक्सेल आलं पाहिजे, सगळं प्रोग्राम यायला पाहिजे तुला. अरे इंग्लिश नाही आले तर ठीक आहे एक वेळेस, पण तुला तर कामाबद्दल पण काय माहित नाही रे. हो, काम केलं तर शिकायला भेटेल ना. शिकलं तरच मला कळेल ना. मग जा पहिलं शिकून ये जा. अहो सगळ्यांनीच असं म्हणल्यानंतर मी जायचं कुठं? आतापर्यंत मी 100 जागेवरती इंटरव्ह्यू दिला. सगळे मला बोलतात पहिलं काम शिकून ये, मग तू इथं जॉबला ये. कोणी काम दिलं तर मी शिकल ना. ठीक आहे, मला सांग, तुला विकायला येतं का? तुला सेल करता येतो का? हो येतं ना. आतापर्यंत मी बापाची 5 एकर जमीन विकली. अरे तुला जमीन नाही विकायची इथं, माझ्या कंपनीचं प्रोडक्ट विकायचं तुला इथं. अहो मी जमीन विकू शकतो ना, तर तुमच्या कंपनीचं प्रोडक्ट असं सहज विकू शकतो. दाखव मला जरा कसं विकशील तू. मग समज माझ्या कंपनीचं प्रोडक्ट पेन आहे, तर तू कसं विकशील ती? घ्या घ्या घ्या, पेन घ्या, पेन घ्या, स्वस्तात मस्त, स्वस्तात मस्त ऑफर चालू आहे. एकावर एक 4 फ्री. पेन घ्या, पेन घ्या. अबे भाजी विकायला आलास का रे तू? 4 पेन फ्री देणारस का तू? माझी कंपनी काय विकायला काढतोस का तुझ्या जमिनीसारखी? होय रे. हो, मग तोंड घेऊन भंगारभर पेन घ्यायचा. ए पोरा, इंटरव्ह्यूला आलास ना तर नीट बोल. मी करेल नीट काम, मन लावून काम करेल. ह्या एवढा जॉब द्या फक्त मला. 2 महिन्यासाठी तर फक्त मला कामावरती ठेवा. फक्त 2 महिन्यासाठी तरी. 2 महिन्यासाठी का रे? मला जॉब नाही म्हणून मला पोरगी कोण देण्याचं झालंय. जॉब असला तर भेटला की मी लगेच 2 महिन्यात लग्न उरकून टाकतो. मग हा जॉब गेला तरी मला काही टेन्शन नाही. अरे तुला लाज वाटते का? पोरींना तू खोटं बोलणार, फसवून लग्न करणार तर काय त्यांच्या बरोबर? होय रे. आजकालच्या पोरींचे नखरेच नाही वाढले ते. जॉबवालाच पाहिजे. कुठून आणू मी जॉब? भेटत नाही एक तर काय तर. तुमच्यासारखी लोक मला नुसते हाकलून देते ते इंटरव्ह्यूला बोलून. तुला काही येत असतं तर मी ठेवलं असतं की. तुला काहीच येत नाही रे घोडी आहे. प्लीज घ्या घ्या घ्या. दुआ लागलो तुम्हाला माझी. मला लग्न करायचंय, प्लीज घ्या किंवा जॉबला मला. अरे जॉब मागतोय का भीक मागतोय? होय रे. मग जाऊन दे, तुझी थोडी दया आली म्हणून तुला मी जॉबला ठेवतो. पण ऐक, तुला काही येत नाही तर मी सुरुवातीला फक्त तुला 5000 पगार देईल. 1 महिना तू शिकशील, त्यानंतर तुला वाढवेल मग मी पगार. 1 महिन्यानंतर मी तुला 15000 रुपये देईल. मग चालेल की. 1 महिन्यानंतरच येतो मी. अरे मूर्ख पोरा, तुला काही येत नाही म्हणून म्हणलं तुला 1 महिन्यानंतर मी पगार वाढवेल. 1 महिन्यात काय तर शिकशील तरी. कुठून येतात काय की असले दलिंद्र. लय बोलला, समजलंस काय? माझ्या बापाकडे 100 एकर जमीन आहे. तुझ्यासारख्या ऑफिस ना मी 100 उभा करू. तुझ्या ऑफिसची जेवढी किंमत असेल ना तेवढं माझं टॉयलेट आहे. मी तेवढं खागायला जातो तिथं. माझं ऑफिस 50 लाखाचं आहे. तुझं टॉयलेट काय 50 लाखाचं आहे काय रे? करोडाची जमीन आहे माझी. डबा घेऊन जातो मी तिथं हागायला. तुझ्या ऑफिस पेक्षा तर जास्त माझं टॉयलेट झालं ना मग ती. तर मग कशाला आलाय माझ्या ऑफिस मध्ये? चल निघ बाहेर. नको मला तुझा जॉब. चल निघ. आला मोठा डरजोला कुठचा. मला जॉब नाही देणार बोलतोस? चल जा. भंगऱ्या, चल निघ बाहेर. चल. आणि आंबाडा कुठचं? तुला काय येतं का रे गिदडा? शिवाय देऊ नको, थोबाडीच की. चल चालतो माझ्या ऑफिस मधनं. चल जा. तुझ्यासारखे 100 ऑफिस केले मी.